जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके व त्यांच्या सहकाऱ्यांनी हातवीज येथील एकनाथ हरिभाऊ पारधी यांच्या कुटुंबाची भेट घेतली व जळितामध्ये त्यांची जी काही 7 जनावरं मयत झाली व 4 जनावरं जखमी झाली या संदर्भात पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतचे पंचनामे करण्याच्या सूचना केल्या। तसेच या कुटुंबाला काय आर्थिक मदत करता येईल का याबाबतचेही नियोजन केले आहे। बांधली 7ला कार्यक्रम होता इथे सुपेवाडीकडून कार्यक्रम करून मी 10:30 वाजता कधी शनिवारी 3 तारखेला हो 3 तारखेला मी पुन्हा 10:30ला इथे चक्कर मारून घरी गेलो आणि झोपलो। तर जे कार्यक्रमाला गेले ते सकाळी एवढे आले ना, त्यांची गाडी आली, त्यांच्या गाडीने येऊन ते पाहिलं त्यांनी का इकडं उजेड पडलेला आहे। मग त्यांनी येऊन घरात सांगितलं आम्हाला का शेतावरती काहीतरी गडबड तुझ्या झाली आहे, वैरण पेटली किंवा पडाळ पेटलेली आहे। तर ती पडाळचा शोध लागला। मग इथं आल्यानंतर मग हे विजावता तिकडं पण वानवा लागला, ते वानवा विजावला, पुन्हा पुढच्या साईडला वानवा लागला। मग तिथून पुढं मग इथंच बसून राहिलो आम्ही सकाळची पंचनामा। तुमचं घर आणि गोठा किती अंतर आहे? दुर्गवाडला घर आहे आमचं। वाडला किती लांब? एक अंतर किती? 1.5 किलोमीटर हो। तुम्ही गोठ्यामध्ये जनावर बांधून घरी किती वाजता गेले? वडील 7 वाजता गेले। मग तुम्हाला सकाळी कळलं का दुसरं? नाही लगेच कळलं आम्हाला, रात्रीच्या 11:30 लगेच 11 वाजता कळलं। लगेच आल्यानंतर आहे ना सर्व याच्यावरती ना जनावर विस्तूचा वेढा लागलेला। जनावरांची पत्तबाजी सांगाल का तुम्ही? सांगू ना। हा सांगा ना। 3 बैल होते, 2 गाया होत्या, 2 वासरं होती, त्यांचे इथंच मैत झालं त्यांचं। आणि जे अपघाती आहेत ते बाहेरच आहेत। ते काय किती आहेत? ते 4 अपघाती आहेत। काय जखमी काय बैल का गाई कालवड काय? गाई 2 वासरात 4 आहेत। मग एकूण सगळे किती? 10? हो बाहेर 4 आहेत, पण ते काही खाते नाही। 11 झाली। 11 आहेत का? अच्छा। 3 बैल 2 गाई 2 वासर मयत ही मैत झाली। ओके, आता जखमी झाली म्हणजे 7 मयत आणि 4 जखमी। जंगलामध्ये गेली ना सकाळी। जखमी झालेली कोणती काय किती जनावर? 2 गाय 2 गाई 2 गाई हो 2 गाई आणि 2 वासर। महसूलचं कोणी पंचनामा करायला आलं का? आले होते काय सांगितलं त्यांनी? सर्कल पण आले। सर्कल सुपे आहेत का? हो सुपे। त्यांनी पंचनामा केलाय हो। आणि जनावरांचा आमच्या डॉक्टरांनी पशुवैद्यकीय डॉक्टरांच्याकडनं पोस्टमॉर्टम झालंय झालंय ना? बरोबर ना? म्हणजे ह्या 2 गोष्टी झालेल्या आहेत। आता इथे हे साहेब आले, हे आले घोडेगाव प्रकल्प अधिकाऱ्यांमधून आले घोडेगाव प्रकल्प अधिकारी आहेत ते या ठिकाणी पाहणी करायसाठी आलेले आहेत, पंचनामा करायसाठी आलेले आहेत। काय जे शक्य होईल तितकं लक्षात येते काय? हा गरीब माणूस आहे, याच्याकडे दुसरं काही साधन नाही। तुम्ही पाहता इथे काय परिस्थिती आहे, इथे काही पिकवता येत नाही। हेच त्याची सगळी आयुष्याची संपत्ती होती, ही जनावर। शेतीला जोडधंदा होता, शेती नाहीच म्हणून हाच धंदा आणि हीच जनावर, हेच त्याचं सगळं रोजीरोटी होती। कुटुंबात किती लोक आहेत? 9-10 भाऊ वगैरे सगळे एकत्र कुटुंब। किती भाऊ आहेत? एकच एक भाऊ आणि बाकीचे वडील आई वडील आहेत आणि मुलं आहेत। अशी 10 जणांचं एक कुटुंब आहे जे सर्वस्वी याच्यावर अवलंबून, बरोबर ना? याच्यावर अवलंबून। आणि असं आज त्यांची स्थिती अशी आहे का जर याचा भरपाई मिळाली नाही, यांना परत उभा करता आपल्याला आलं नाही, तर मी आणि तुम्ही इथे येऊन काही एक उपयोग नाही। आलं का लक्षात? आपण तहसीलदारांशी चर्चा केलेली आहे, त्यांचा पंचनामा झालेला आहे। आमच्या पशु वैद्यकीय अधिकारी जाधव साहेबांशी चर्चा केलेली आहे, त्यांचाही पोस्टमॉर्टम रिपोर्ट वगैरे तयार आहे। आणि आता तुम्ही तुमचा पंचनामा, तुमचा रिपोर्ट तयार करायचा आहे आणि उद्या हे सगळं तातडीची महसूल तहसीलदारांना आपण सांगितले का तातडीची मदत आधी तुम्हाला पोचवायची, कारण त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा एका जनावराला 30,000 अशा पद्धतीने आपण करतो, ते सुद्धा त्यांना काही मर्यादा आहेत का? 3 जनावरं। तर ह्या कुटुंबात जर 2 भाऊ आहेत तर आमचं म्हणणं असं की त्या दोघांच्या विभागणीप्रमाणे त्याच्या जनावरांची विभागणी व्हावी। आलं का लक्षात? एकत्र कुटुंब म्हणजे काय, तो गुन्हा आहे का त्यांचा? आणि दुसरी संपत्तीच नाहीये। आणि जर हीच त्यांची संपत्ती होती म्हणजेच ही जनावर हीच त्यांचं वाटप ना, मग ते त्या दोघांना वाटून विभागून मिळावं, जेणेकरून कायद्याने सुद्धा त्यांना न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा आहे। हा
मिळेल ना न्याय? येस येस मॅडम. मी मिळवून घेणार. हो हो. मी इथपर्यंत आली कशासाठी आली आहे? न्याय देण्यासाठी. शो करायला नाही आलो इथे आम्हाला या कुठल्याही परिस्थितीत आमच्या ह्या बांधवाला, ह्या आदिवासी बांधव आहे, अगदी गरीब आहे, त्याच्यापर्यंत मदत आपल्याला पोचत. लोक खोटी आश्वासनं, खोटी भावना घेऊन जातात, ते इथं करायचं नाही आपल्याला. इथं आपल्याला प्रामाणिकपणे ह्या लोकांना उद्या न्याय द्यायचा आहे. आणि तुम्ही अधिकारी आहात, तुम्ही हे सगळं करू शकता, तुमची क्षमता मला माहिती आहे की आयुष प्रसाद सारख्या अधिकाऱ्याने जर तुम्हाला अवघ्या 35 मिनिटात या ठिकाणी पाठवलं स्वतःची गाडी घेऊन, याचा अर्थ अधिकाऱ्याची भूमिका किती प्रामाणिक आहे. तर तुमच्याकडनं अपेक्षा आहे आम्हाला, तुम्ही व्यवस्थित रिपोर्ट करा. खोटं अजिबात आम्ही काही सांगणार नाही, पण जी वस्तुस्थिती आहे, खरं आहे ते तुम्ही तुमच्या कागदावर आणायचं. ठीक आहे? काय आता समजा जनावरांचा विषय झाला, परंतु आता यांचा गोठा जळालेला आहे, तर त्या गोठ्यासाठी काहीतरी निधी उपलब्ध झाला पाहिजे. झालं पाहिजे. हो. हे आणि महत्वाचं आहे. ती शिल्लक जी आहेत बाई, ती तुम्हाला आता म्हणलं तरी इथं माळात मी दाखवू शकतो. वडील हे त्यांचा आसरा इथे संपूर्ण नाही, ती कायमस्वरूपी वाढलेली आहे. ह्या जागा सोडून ती बाजूला जात नाही. डॉक्टरनी सकाळी बाई आली, म्हणली बाबा तू धरून ने. म्हणला बाई तू गाड्या घेऊन ये, पकडून मला दे. मी सांगितलं तर तू त्याला इंजेक्शन लाव. इंजेक्शन लावायसारखी ती राहिली नाही. लावली तर ती जागेवरच मारणार, नाही लावली तरी मारणार. तुला कसं दिसत असेल तसं बघ. तिनं मात्र या शब्द थांबली. पण ते खरी बाबा मी इंजेक्शन 4 मारली ते तर लगेच मारत नाही, कारण त्या पाणी पित नाही, अन्न खात नाही. मग त्याला जर आणणार नाही म्हणली होती, त्याला दवा पाणी झोंबली होती, मरून जाणार. त्यासाठी ती इथं शेजारी एक आहे वावरात, आणि तिकडच्या फडामध्ये ती 3-4 तिथं आल्यात, आणि 2 त्या गवलेच नाही, त्या जागा सोडली, त्या पण ह्या ठिकाणी मी जाऊन हिरल्यात, पण त्या जागेवर तर पडत सुटल्या. मग काय करणार मी त्याला? जगण्याच्या स्थितीत उचलून नेशाला की नाही, चालायजोगे नाही, पाण्या काही जायराजी नाही, मग मी काय करणार त्याला? आणि मी आहे यांचा पालक, या दोन्ही मुलांचा. वळायला मी, ही कामाला मी वळायला. ही एक दिवस घरी असली नसली तरी सांभाळ करणार मीच माणूस. फक्त मी गावाला गेलो हे सांभाळतात, एवढाच. दादा, तुमच्या भावना समजू शकतो आम्ही, कारण तुम्ही कुटुंब प्रमुख आहात, तुमच्याकडे दुसरं साधन नाही. 2 मुलं आहेत, मोलमजुरी करून सुनाबाळा तुमच्या खात आहेत, आणि तुम्ही जनावरांचं पालनपोषण करत होतात. आज हा आघात तुमच्यावर सर्वात मोठा आहे. ही बातमी जेव्हा या विभागाचे पंचायत समिती सदस्य गांजळे असतील, किंवा बंशी भाऊ चतुर असतील, किंवा आमचा हा भाऊ पारधी भाऊ असेल, या सगळ्यांकडनं सरपंच सारखा फोन करतोय, याचा अर्थ इथली परिस्थिती काय ती जाणूनच आम्ही इथे आलेलो आहे. आणि येताना नुसतं आलो नाही तर बाबा अधिकाऱ्यांना हे दिसावं, त्यांनी ते व्यवस्थित समजून घ्यावं, आणि तुम्हाला न्याय मिळावा या भावनेनेच इथे आलेलं आहे. उद्या स्वतः तहसीलदारांनी सांगितलंय, मी त्यांच्याशी पण बोलली आहे, त्यांनी पण सांगितलं की तातडीची मदत म्हणून उद्यासुद्धा ते प्रयत्न चालू आहेत, आणि यशस्वी करणार. नुसतं येऊन तोंड देखल्या इथे सांगून जाणार नाही, तर याचा पाठपुरावा सुद्धा तितक्याच ताकदीने केला जाईल. त्यामुळे तुम्ही अधिकारी म्हणून तुमची जबाबदारी ओळखून, कारण ही गरीब बापडी माणसं आहेत. आलं का लक्षात? इथली सर्व वस्तुस्थिती मॅडम, आणि यांच्याकडून थोडंसं विचारून घेतोय मी. त्यांच्या कुटुंबातली नावं, त्यांचे काही कागदपत्रांचे काही असतील तर त्याचे फोटो वगैरे काढून घेतो मी, प्रिंटआउट काढेल. आणि इथली सर्व वस्तुस्थिती, झालेलं जे नुकसान आहे, जे जनावरांची जे मयत झालेली आहेत त्यांची अंदाजे किंमत, गोठ्याची किंमत, आणि जे वैरण असेल जनावरांसाठी ठेवलं असेल तुम्ही त्या वैरणाची किंमत, ही सर्व याचा अंदाजित किंमत काढणं. त्याच्यानंतर तुम्ही सांगितल्याप्रमाणे पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा रिपोर्ट पोस्टमॉर्टमचा, नंतर तलाठी सर्कल यांचा पंचनामा, ते सर्व सोबत एकत्र घेऊन, आणि स्थळ पाहणीवरचे ते फोटो, जे फोटो माणीसाहेब म्हटले की ते फोटो वगैरे देतो मला, तुम्ही पण भावरी साहेब, म्हणजे फोटो वगैरे द्या मला, म्हणजे सोबत रिपोर्ट सादर करायला. म्हणजे उद्या मी रिपोर्ट सादर केला साहेबांकडे की, आणि आपण अप्पा जाधव यांच्याशी पण बोललोय, आणि साहेब म्हटले की जे शासकीय नियमानुसार जास्तीत जास्त जे देणं होईल ते आपण देऊया. आणि एक आपत्ग्रस्त लाभार्थी म्हणून कार्यालयामार्फत ज्या योजना असतील बरं का, त्याचा लाभ देखील, तर प्रथम प्राधान्याने तुम्ही आता दोघं भाऊ आहात, वडील आहेत, घरातली काही तरुण मुलं असतील, महिला असतील, यांना आपण आदिवासी विकास विभागामार्फत ज्या योजना आपल्या राबवण्यात येतात तर त्या आपण प्रथम प्राधान्याने आपण तुम्हाला देऊया बरं का. आणि तुमचं हे झालेलं जे नुकसान आहे ते मॅडमच्या सांगण्यानुसार, म्हणण्यानुसार जास्तीत जास्त देऊन तुमचं कुटुंब पूर्ववत तुमच्या पायावर उभं राहण्यासाठी आपण मॅडमच्या सहकार्याने भरपूर मदत करूया. यामध्ये तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर अक्षरशः दुपारपासनं वाणीसाहेब ते या ठिकाणी विघ्नर टाइम्सचे पत्रकार आहेत,
मीडिया चालवतात त्यांनी सुद्धा हा ध्यास घेतला की मला जायचंच आहे तिथे ताई, आणि तुम्ही तुमच्यासारख्या लोकांनी सुद्धा तिथे पोहोचून त्या व्यक्तींना मदत केली पाहिजे ही त्यांची भावना होती. आणि म्हणून आपण उशीर तुम्हाला यायला जेवढा वेळ लागला ना तितका वेळ त्या ठिकाणी बसून राहून या ठिकाणी यायचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे इथे सगळ्यांची भावना लक्षात घेऊन तुम्ही तुमचं योगदान द्यायचं. मॅडम तुमचा फोन आला ना, तुमचा फोन येताबरोबर प्रसाद साहेबांनी सांगितलं की तुम्ही लगेच नाही, आयुष प्रसाद साहेबांबद्दल आमचं म्हणणंच नाही की जो माणूस एक अधिकारी असा पाहिला मी की ज्याने नुसता फोन केल्याबरोबर 35 मिनिटात गाडी सकट आपले अधिकारी जुन्नरमध्ये पाठवले. परंतु जुन्नर पासून इथे यायला तुम्ही पाहताय इथे हा शेवटचं टोक आहे. त्याच्यामुळे इथली परिस्थिती आणि यांचा गाडीचा पाटा तुटलाय तरी सुद्धा ती गाडी तशी घेऊन ते इथे आलेले आहेत. म्हणून निश्चितपणाने आदिवासी विभागाचं देखील आम्ही कौतुक करतो. परंतु हे कौतुक कधी यशस्वी होईल? आज कौतुक होतंय तेव्हा तुम्ही त्यांना लाभ करून त्यांना आपण मिळवून देऊ, त्यावेळेला खरा आनंद. आणि त्यावेळी आम्ही तुमच्याबद्दल काय बोलायचं, तुमच्या डिपार्टमेंट बद्दल काय बोलायचं ते बोलू. ठीक आहे. पेपरला वगैरे 80,000 त्यांनी हे केलेले, म्हणजे ज्यांनी हे रुपये तयार करून दिलेले आहेत ते. आणि बैल 3 आहेत, पण बैलांची किंमत किती होईल विचार करा. आणि त्याच्या अधिक ही गाई आणि वासरं यांची किंमत किती होईल. आणि 80,000 त्यांनी टोटल मारलेले आजच्या पेपरला आलेला आहे. बाबा तुमची मागणी काय? हा, तुमची मागणी काय म्हणजे आता यांना काय पंचनामा खोटा झालाय म्हणावंच लागेल. पंचनामा खोटा झाला हे म्हणावंच लागेल. तुमच्या नुकसानीची अंदाजित रक्कम किती असेल किंवा नुकसान किती रुपये झालं असेल? आता तुम्हाला तुमच्या अंदाजे सांगा बाबा. कमीत कमी 4 लाखाच्या पुढचंच आहे म्हणा. 7 जनावर आहेत. याचा अर्थ गुलाबशेठ पारखे म्हणले ते बरोबर आहे. 4 लाखाच्या पुढचं पर्यंत अंदाजित होत आहे ते रक्कम. सर तुम्ही ऐकताय, महसूलच्या लोकांनी जो पंचनामा केलाय अतिशय तकलादू केलेला आहे, कमी केलेला आहे. तुमच्याकडनं जे नियमात आहे योग्य आहे तशा प्रकारचा पंचनामा व्हावा अशी अपेक्षा आहे. आणि नक्कीच होईल. त्यांची अपेक्षा लक्षात आली का तुमच्या? साहेब आता सध्या तुम्हाला ही जनावरं इथं ओढून ह्या इथून ओढून खाली असं लाकूड आहे, त्या लाकडावर ती जनावरं टाकली आणि बैल झोपून तिकडे तुम्हाला आता सध्या बघायला मिळतील. लगेच सगळे आहे सध्या परिस्थिती मॅडम आहे ती आहेत. तुम्ही बघू शकता. हे खोटं जर असेल ना आपण काय करूया आता त्यांच्या घरी किंवा कुठेतरी जाऊन बसूया. नावं वगैरे. माझी भावना अशी आहे की माझा कुटुंब गरीब स्थितीमुळे असल्यामुळं माझी एवढी नुकसान झालेली आहे. ही परदेशी बाकी एवढ्या समाजांना पाहावा. आणि साहेब लोकांनी सगळे निधीचे पंचनामा केले, पण हे मी काल नाबवता हे मला काही सुधारलं नसल्यामुळे पंचनामा काही गैरचुकीचा झाला असेल तरी पण आजच्या साहेबांनी हे सगळं सुधार करून घ्यावा आणि माझ्या नुकसानाची भरपाई करून द्यावा आणि माझ्या राहिलेल्या मंडळीला झाकण करून द्यावा. हे माझं गरीब माणसाचं का माझे राहिलेले चित्र माळवर थांबलाय. मंडळी म्हणजे जनावर मला जेवणाला सुद्धा जायला अपेक्षा वाटत नाही. आणि असतील ती सुद्धा तपासून घ्या. शिल्लक आहे जी जीव सोडायला लागले ती सुद्धा पहा. माझं जर खोटा असेल एवढीच आपली अपेक्षा. ही पाहणी करण्यासाठी आशाताई बुचके या ठिकाणी आले आहेत आणि त्यांनी माझ्या जी नुकसान झाले याची भरपाई करून द्यावी, मिळवून द्यावी आणि त्यांचा मी आभारी आहे. या ठिकाणी जे एकनाथ हरिभाऊ पारधी यांचं जे गोठ्याचं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये 3 बैल 2 गाई आणि 2 वासरे हे मयत आहेत आणि 2 गाई आणि 2 वासरे हे जखमी आहेत. आणि या ठिकाणी असणारा गोठा आणि त्यामध्ये असणारी वैरण आणि अवजारं याचं फार मोठ्या प्रमाणात 4 ते 5 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. मी मनापासून आमच्या पठारवरच्या आदिवासी भागाच्या वतीनं मी मनापासून धन्यवाद देतो की आशाताई बुचके या खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेच्या गटनेते आहेत आणि या विभागाचे सदस्य नसतानाही त्या वारंवार या पठारावरती येऊन आमच्या आदिवासी बांधवांच्या समस्या त्या समजून घेतात आणि नेहमीच त्यांनी या विभागाला न्याय दिलेला आहे. खऱ्या अर्थाने मनापासून आदिवासी बांधवांच्या वतीनं मनापासून असं वाटतं की असं नेतृत्व यापुढे आपल्याला मिळालं पाहिजे आणि ते आपली दखल घेतात. म्हणून पूर्ण समाजाच्या वतीनं ग्रामपंचायत हातवीज आणि सर्व उपस्थितांच्या वतीनं आशाताईंचं मी मनापासून आभार व्यक्त करत असताना त्यांच्या समवेत या विभागाचे पंचायत समिती सदस्य आदरणीय दिलीपराव गांजळे साहेब, त्याचबरोबर या विभागाचे उपतालुका प्रमुख बनशी शेठ चतुर, त्याचबरोबर दुसरे आपले जिल्हा परिषद सदस्य गुलाबराव पारखे साहेब, त्याचबरोबर संतोष नाना खैरे, त्यांच्याबरोबर सर्व कार्यकर्ते अतिशय तळमळीने या विभागामध्ये आले, सकाळपासून फोन करतायत. त्याचबरोबर
आदिवासी विभागाचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे जे निरीक्षक आहेत खंडारे साहेब, हेही या ठिकाणी तातडीने आले. ताईंनी तहसीलदारांना सुद्धा आदेश दिले. आम्ही त्यांच्याबरोबर होतो आणि मनापासून या भागाच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करत असताना, ताई तुम्ही म्हणल्याप्रमाणे खरोखर गरीब आणि साधीभोळी माणसं आहेत. तुम्हाला आमच्या भावना पूर्वीपासूनच माहीत आहेत, तर तुम्ही आम्हाला नक्की न्याय मिळवून द्याल यावर माझा पूर्ण विश्वास आहे. म्हणून पुन्हा एकदा मनापासून आभार. हातवीज गावाला भेट दिली, घटनास्थळाची पाहणी केली, आपल्याला मनापासून धन्यवाद आहे. कारण जमिनीपासून जवळजवळ 10,000 फुटावर उंचीवरचं हे गाव आहे. या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. आपले प्रयत्न कसे असतील? प्रयत्न असे असतील की वास्तविक पाहता हे आदिवासी विभागाचं शेवटचं टोक म्हणावे लागेल हातवीज गाव. आणि इथे असणाऱ्या ह्या माळरानावर असणारा हा गोठा आणि ह्या गोठ्याचे मालक जो बिचारा आपल्यासमोर ज्याने आपलं मनोगत व्यक्त केलं, ज्यांनी भावना व्यक्त केल्या की मीच ह्या घरचा पालनहर्ता आहे आणि ही माझी 2 मुलं आहेत जे रोज माझ्या सुना मुलं रोज लोकांच्या शेतामध्ये राबतात आणि त्याच्यावर माझा उदरनिर्वाह चालतो. आणि माझ्या जीवनाचं जे काही संपत्ती होती ती म्हणजे या ठिकाणी जे जळीत झाली, संपली आहे, ती आज संपली आहे ही त्यांची भावना आहे. ती योग्य आहे. कारण जे असणारे या ठिकाणी 3 बैल 2 गाया जे या ठिकाणी गेली आहेत, या ठिकाणी ज्या 2 गाया 2 वासरं त्या ठिकाणी आज तरफडत आहेत, ते काही जगण्याच्या ह्याच्यात नाही आहेत, ते जगू शकत नाही. कारण त्यांच्या पोटात पाणी जात नाही, अन्न तर बाजूलाच आहे, पाणीच जात नाही तर अन्न जायचा प्रश्नच येत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये ह्या 11 जनावरांचं झालेलं नुकसान आणि ही 11 जनावरं हीच संपत्ती होती. हा जो गोठा दिसतोय आपल्याला अद्यावत प्रयत्नाने अगदी स्वतःचं घरावर छप्पर नाही नसलं तर चालेल, पण जी जनावरं माझी संपत्ती आहे ती सांभाळण्यासाठी हा गोठा इतका व्यवस्थित इथे आपण पाहिलं की त्या ठिकाणी सुंदर असा ह्या आदिवासी विभागात त्यांनी तयार करण्याचा प्रयत्न केला. कारण जीवनाची पुंजी जी असते ती जपण्याचं, पोट ज्याच्यावर आहे ते जपण्याचं ह्या माणसाचा जो प्रामाणिक प्रयत्न, आयुष्यभराची संपत्ती तिथे होती ती राख झालेली. आज इथे आपण राखेच्या ठिकाणी महसूल विभागाने पंचनामा चुकीचा केला असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. आपण कशा प्रकारे मदत कराल आणि त्या अधिकाऱ्यांकडनं योग्य पंचनामा व्हावा म्हणून आपले प्रयत्न काय असतील? हे बघा, आम्ही 3ही विभागाकडनं प्रयत्न चालू आहेत आमचे. की महसूलच्या तहसीलदारांशी आपलं बोलणं झालंय की त्यांनी सांगितलं मला की ताई आपण तातडीची मदत म्हणून उद्याच आपले प्रयत्न राहणार आहेत. त्यामध्ये आपण एका जनावराला 30,000 प्रमाणे आपण आकारणी करतोय. परंतु या ठिकाणी दुसरा प्रश्न असा आहे की एकत्र कुटुंब आहे. एकत्र कुटुंब म्हणजे काय गुन्हा आहे का? कारण एका बापाची 2 लेकरं जे अजून त्याच्या छत्रछायाखाली आहेत, सुना आहेत, आणि हे एकत्र कुटुंब राहत असताना या ठिकाणी वर्गवारी केलेली नाहीये. पण ह्या कुटुंबात असणारी ही 11 जनावर आहेत, ज्याच्यामध्ये जे 2 बछडे आहेत, 2 गेले, 2 जे आता जाणारच आहेत, अशा परिस्थितीमध्ये आहे. तर मग 3च त्यांनी सांगितलं तहसीलदार साहेबांनी की एका व्यक्तीला 3 जनावरांचंच आपल्याला भरपाई देता येते आणि त्या अनुषंगाने कदाचित पेपरची आजची बातमी असावी. परंतु माझे प्रयत्न चालू आहेत की जिल्हा परिषद असेल किंवा स्टेटचे जे पशुसंवर्धनचे अधिकारी आहेत त्यांच्याशी सारखं संभाषण चालू आहेत. कारण ह्या स्टेटच्या असणारे जे आपले आयुक्त आहेत त्यांच्याशी सुद्धा आपलं बोलणं होतं आहे. त्या ठिकाणी मुकणे साहेबांशी सुद्धा माझं बोलणं झालं आहे. या ठिकाणी आदिवासी प्रकल्प अधिकारी आयुब प्रसाद यांच्याशी बोलणं झालं आणि मला समाधान एका गोष्टीचं वाटलं की ज्या अधिकाऱ्यांनी कळल्यानंतर अवघ्या 35 मिनिटात त्यांचे अधिकारी तातडीने जुन्नर या ठिकाणी पाठवले आणि त्या ठिकाणून पाठवत असताना जी गाडी पाठवली आहे ती गाडी या ठिकाणी या पठार भागावर यायला तुम्ही म्हणाल्याप्रमाणे 10,000 फूट लांबीवर इथे उंचीवर पाठवलं असताना या ठिकाणी येत तिचा पाटा देखील तुटलेला आहे. पण त्याचा विचार न करता या ठिकाणी अधिकारी खंदारे उपस्थित आलेत आणि या ठिकाणी त्यांनी परिस्थिती स्वतः पाहून घेतलेली आहे. म्हणजे 3ही विभागाकडे आपली मागणी आहे. म्हणून महसूलचा जरी पंचनामा आपल्याला वर खाली चुकीचा वाटत असेल तर त्याला दुरुस्त करण्याचं काम आता या ठिकाणी आलेल्या खंदारे साहेबांनी ते आता सगळ्याचं पाहणी करून पुन्हा एकदा त्याचा पंचनामा करणार आहेत. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आपला जर पाठपुरावा नीट असेल आणि आपल्याला ज्यावेळी कळतंय की ह्याचा मोबदला, त्यांचं म्हणणं आहे की 4 ते 4.25 लाखापर्यंतची त्यांचं जनावरांचं नुसतं नुकसान झालंय. गोठा बाजूला राहिला, त्याच्यामध्ये असणारं त्यांची अवजारं बाजूला राहिली, त्याच्यात असणारं वैरण असेल ज्या जनावरांना घातली जात होती, हे सगळ्याचा जर विचार केला तर निश्चित 5-1 लाखाचं नुकसान. आणि एवढी तर त्या गरीब माणसाची 11 जी घरात 10 माणसं आहेत यांची ती संपत्ती होती ती आज नाहीशी झालेली आहेत.
ते आधी नसताबूत झालेले आहेत. आज त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचं कुठलंच साधन राहिलं नाही. त्यामुळे या ठिकाणी पाठीवर मारावं पोटावर मारू नये अशी आपली म्हण आहे. त्या वृत्तीप्रमाणे अधिकाऱ्यांनी सुद्धा याचा सगळ्याचा गांभीर्याने विचार करून या ठिकाणी योग्य न्याय देण्याचं काम तुमचं आमचं सर्वांचं आहे. तुम्ही मीडिया म्हणून या गोष्टीवर प्रकाशझोत टाकून यांना न्याय देऊ शकता आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून अधिकाऱ्यांकडनं निश्चितपणाने योग्य ते, चुकीचं नव्हे, जे आहे ते त्यांना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू आणि तो यशस्वी असणार आहे असा माझा आत्मविश्वास सांगतो. कारण मी या आदिवासी पट्ट्यामध्ये आज नाही, गेली 16 वर्ष, आज 4थ्यांदा मी जिल्हा परिषदेमध्ये निवडून आले, पण तर गेली 16 वर्ष माझा यांच्याशी संबंध आहे. आणि या पठार भागावर प्रत्येक वर्षातून 1-2 वेळा यात्रांच्या माध्यमातून येणं होतं. ही माणसं अगदी प्रामाणिक आहेत, ही गरीब आहेत, भले फाटकी आहेत, पण नेटकी असणारी ही मंडळी आहेत. आणि म्हणून ह्या आदिवासी बांधवांबद्दल एक वेगळी आत्मीयता असल्यामुळे या ठिकाणी यांना न्याय मिळवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने पुढे यावं. इथले सरपंच असतील, सरपंचताई महिला देखील आहेत, या ठिकाणी माजी सरपंच देखील तळमळीने उपस्थित आहेत. आत्ताच भाऊनी देखील आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलं, इथल्या गावकऱ्यांनी आपलं मत व्यक्त केलं. आणि म्हणून आपल्या सर्वांचं योगदान जर राहिलं, पंचायत समिती असेल, उपतालुका प्रमुख असेल, या सर्वांच्या माध्यमातून आपण ह्यांना न्याय देऊ उद्याच्या दिवसात, असं या ठिकाणी मी सांगू इच्छिते निश्चित. आणि हे सगळं होत असताना दादांपर्यंत ही बातमी आम्ही पोचवलेलीच आहे. दादा दिल्लीमध्ये आहेत, कारण रात्रीच्या फ्लाईटनी ते दिल्लीत गेलेले आहेत. त्यांच्या कानावर बातमी घालून या ठिकाणी निश्चित दादांना सांगायची गरज पडत नाही, दादांचा स्वतःच खासदार साहेबांचा या ठिकाणी फोन येईल. कारण जर शिवाजीराव आढळराव पाटील हे नियमित त्यांचा जो सकाळचा दिनक्रम आहे त्याच्यामध्ये निश्चितपणाने त्यांच्या कानावर ही बातमी गेल्यानंतर उद्यापर्यंत ते माझ्यापर्यंत विचारणा करणारच आहेत की ताई काय झालंय नेमकं, आपल्या त्या बांधवापर्यंत मदत पोचली की नाही. त्या अधिकाऱ्यांशी सुद्धा बोलतील. मी जसा फॉलोअप घेते तसं खासदार साहेब देखील या आदिवाशांवर प्रेम करणारे आहेत, त्यामुळे ते सुद्धा याचा पाठपुरावा करतील. आणि तुम्ही पाहालच का निश्चितपणाने इथल्या आदिवासी बांधवांना न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, एवढं मी निश्चितपणाने सांगू शकते. अंधारे सर, तुम्ही एवढ्या उशिरा या ठिकाणी आलात, तुम्हाला मनापासून धन्यवाद. तुम्ही प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहिलेली आहे. कशा प्रकारचं नियोजन असेल, यांना भरपाई किती मिळेल आणि कधी मिळेल? बुचके मॅडमचा जेव्हा आयुष प्रसाद साहेबांना फोन आलाय तेव्हा त्यांनी तातडीने मला बोलवलं आणि सांगितले की तुम्ही जुन्नरला जावा, हातवीजला अशी दुर्घटना झाली आहे, तिथे पाहून या. तर इथं आल्यानंतर पाहिल्यानंतर यांच्याशी चर्चा केल्यानंतर असं दिसून येतं की यांचं बरंच मोठं नुकसान झालेलं आहे. गाई, बैल, गोठातली ती अवजारं आणि गुरांसाठी असलेलं त्यांचं वैरण बरंच नुकसान झालेलं आहे. साहेबांच्या निर्देशानुसार आमच्या आदिवासी बांधवाला शासनाच्या नियमानुसार जेवढी जास्त मदत करता येईल तेवढी जास्त मदत आम्ही करूया. आणि आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे या घरातील जी तरुण मंडळी असतील, महिला असतील, पुरुष असतील, यांना आदिवासी विकास विभागाकडनं ज्या योजना राबविल्या जातात, म्हणजे या आपत्ग्रस्त लाभार्थी मदती व्यतिरिक्त ज्या आमच्या काही ज्या विकासाच्या योजना राबवल्या जातात, प्रशिक्षणाच्या, विकासाच्या वस्तुरूपाने देण्यात येतात, तर आम्ही या आपत्ग्रस्त कुटुंबाला प्रथम प्राधान्य देऊन ह्यांच्या पायावर परत उभं करण्याचा आयुष प्रसाद साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच प्रयत्न करणार. या ठिकाणी हरिभाऊ पारधी यांचं गोठा जळाल्याबद्दल आपण बुचकेताई, गांधळे भाऊ आणि अजून सर्व कार्यकर्ते या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्याबद्दल मी माझ्या हातीसगावच्या वतीनं सर्वांचा आभार. बरं का, एवढी माझी लक्ष्मी सगळी संपली, म्हणजे संपदा माझी होती तेवढी इथं नाहीशी झाली. हिची राख रांगोळी होऊन गेली. आता मी जगणार कशावर? माझं 10 माणसाचं कुटुंब मी सांभाळणार का? काय खा माझी ह्या जळून भस्म झाला, माझी जनावर चार गेली, एवढं मी माझं कुटुंब कशाला सांभाळू रे देवा. बाबा माझी नातवंडा पहिल्या कशाला सुना सांभाळू रे बाबा. मला काहीतरी द्या, अंग पांघरून राहिलं ना माझी 4 जनावर. एकनाथ पारधी यांचं या अपघातामध्ये जनावरं तर दगावलीच, त्याबरोबर जनावरांचा वाळलेला चाराही या आगीमध्ये भस्मसात झाला. शेतकऱ्याची अवजारंही जळून खाक झाली. हा शेतकरी उद्ध्वस्त झाला. शासनाने तातडीनं
या बळीराजाला उभं करायला हवं. जो बळीराजा जगाचा पोशिंदा आहे तोच पोशिंदा आज जर ओघड्यावर आला तर या बळीराजानं कोणाकडं पाहायचं. शासनाने तातडीनं या शेतकऱ्याला मदत द्यावी अशी माफक अपेक्षा स्थानिक नागरिकांची आहे आणि शासन ही मागणं पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे. जुन्नर शहरापासून 35 किलोमीटर अंतरावरचं हे हातवीस गाव. या गावामधील एकनाथ हरिभाऊ पारधी या शेतकऱ्याचा गोठा जळून खाक झालेला आहे. याच्यामध्ये 7 जनावरं मृत पावलेली आहेत, 4 जनावरं जखमी झालेली आहेत. या बळीराजाचं सर्वस्व उद्ध्वस्त झालेलं आहे. शासनाने तातडीनं याबाबतचा पंचनामा करून यांना मदत देणं गरजेचं आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, हातवीज.